मित्रांनो, गुगल फ्लो नावाचं जे टूल आहे गुगलचं, ते अतिशय पॉवरफुल आहे आणि रिसेंटली त्याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत. त्यापैकी एक अपडेट जो आहे तो आहे टूल्स नावाचा अपडेट, जो आपण आज बघणार आहोत. आता या टूल्स अपडेटमध्ये खूप सारे टूल्स त्यांनी ऑलरेडी बनवून दिलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरू शकतात. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं देखील टूल तयार करू शकतात विदाऊट हॅव्हिंग एनी कोडिंग नॉलेज. तुम्हाला कोडिंगचं शून्य नॉलेज आहे, तरीही तुम्ही एक अमेझिंग टूल त्या ठिकाणी तयार करू शकतात. आज मी या ठिकाणी एक टूल तुम्हाला तयार करून दाखवतो. तुम्ही इमॅजिन करा वेगवेगळ्या पद्धतीने. समजा मी असं इमॅजिन करतोय आज, की एका व्यक्तीचा फोटो आपण द्यायचा आणि त्या व्यक्तीचे वेगवेगळे रूप, म्हणजे तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कसा दिसेल, म्हणजे तो आर्मी मध्ये असेल तर कसा दिसेल, ती व्यक्ती जर डॉक्टर असेल तर कशी दिसेल, ती व्यक्ती जर लग्नामध्ये एखादी नवरी म्हणून उभी असेल तर कशी दिसेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला तयार करता यायला पाहिजे. मग आपण असं एक टूल आज या ठिकाणी तयार करूयात, की ज्या टूल मध्ये तुम्ही एक फोटो फक्त द्यायचा आणि तो त्याचे वेगवेगळे फॉर्म मध्ये इमेजेस आपल्याला तयार करून देऊ शकतो. चला आपण स्टेप बाय स्टेप बघू गुगल फ्लो मध्ये विदाऊट कोडिंग हे टूल कशा पद्धतीने तयार करता येतं. मित्रांनो, गुगल फ्लो मध्ये खूप सारे नवनवीन अपडेट्स आलेले आहेत आणि आपण आता या गुगल फ्लोच्या प्लॅटफॉर्मवर आहोत. तुम्हाला गुगल फ्लो बद्दल माहिती आहे, आपण खूप साऱ्या व्हिडिओज त्याच्यावर बनवलेले आहेत. गुगल फ्लो हे व्हिडिओ जनरेशनसाठी अतिशय पॉवरफुल असं टूल आहे, परंतु त्यांनी आता इतके सारे फीचर्स त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्यापैकी एक फीचर आपण या ठिकाणी आज पुन्हा बघतो आहोत, ते म्हणजे टूल्स. गुगल फ्लो मध्ये तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत बघा. कॅरेक्टर, सीन्स वगैरे. याच्यामध्ये गुगल फ्लो मध्ये टूल्स हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. आता याच्यामध्ये बघा, दोन टॅब तुम्हाला दिसत आहेत, डिस्कवर आणि माय टूल्स. आता सध्या माय टूल्स एमटी दिसतोय बघा, आणि डिस्कवर मध्ये ऑलरेडी बनवलेले टूल्स तुम्हाला समोर दिसत आहेत. आता इमेजशी रिलेटेड हे टूल्स त्यांनी इथे बनवून ठेवलेले आहेत, हे आपण ट्राय करू शकतो, एक्सप्लोर करू शकतो. व्हिडिओ टूल्स आहेत, जे व्हिडिओसाठी आपल्याला हे ट्राय करता येतील वेगवेगळ्या प्रकारे. खूप सारे टूल्स आहेत. आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये हे वेगवेगळे टूल्स जे आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. प्रॉम्प्टिंग टूल वगैरे, एक्सपेरिमेंटल टूल, खूप सारे टूल्स या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. आता हे जे रेडीमेड टूल्स आहेत, हे टूल्स आपल्याला वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरता येऊ शकतात. आणि आता आपल्याला आपलं स्वतःचं देखील टूल या ठिकाणी क्रिएट करता येतं. मी तुम्हाला आपलं स्वतःचं टूल कसं क्रिएट करायचं ते आजच्या या सेशनमध्ये शिकवतोय. नंतर आपण हे रेडीमेड टूल्स जे आहेत हे एक्सप्लोर करून बघूयात. पहिल्यांदा आपण आपलं स्वतःचं टूल जे आहे ते क्रिएट करण्यासाठी काय करायचं बघा. इथे तुम्हाला क्रिएट टूल्स बटन दिसतंय, या बटनला तुम्ही क्लिक करा. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यायचा असतो, म्हणजे तुम्हाला नेमकं काय एक्सपेक्टेड आहे. बघा, आता मी असं इमॅजिन करतोय की मी एक इमेज त्याला देणार, कुठलीही असेल, एखाद्या पर्सनची इमेज असेल, आणि तो काय करेल, त्या पर्सनला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म करेल. जसा मी दिलेला फोटो जो असेल एखादा, त्याला कार्पोरेट मध्ये कन्वर्ट करेल. कार्पोरेट इमेज त्याची कशी दिसेल, ट्रॅडिशनल कसा दिसेल, तो जर टीचर असेल तर तो टीचर कसा दिसेल, किंवा तो जर फार्मर असेल तर तो फार्मर कसा दिसेल. म्हणजे एका व्यक्तीचा फोटो आपण फक्त द्यायचा आणि त्याला तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला दाखवेल. मग हा जो प्रॉम्प्ट आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करतो. आता या प्रॉम्प्ट मध्ये मी काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला वरती दाखवतो. एक बऱ्याच मोठा प्रॉम्प्ट आहे. आता या प्रॉम्प्टला थोडक्यात इथे कमेंट केलेली आहे, एआय पोर्ट्रेट स्टाईल ट्रान्सफॉर्मेशन ऍप मी तयार करतोय. क्रिएट अ मॉडर्न रिस्पॉन्सिव्ह वेब ऍप्लिकेशन कॉल्ड एआय स्टाईल ट्रान्सफॉर्मर, हे मी ऍपचं नाव दिलेलं आहे. पर्पज काय आहे बघा या ऍपचं. द ऍप्लिकेशन अलाउज युजर टू अपलोड अ फोटो ऑफ एनी पर्सन अँड जनरेट मल्टिपल प्रोफेशनल्स अँड क्रिएटिव्ह व्हर्जन्स ऑफ सेम पर्सन युझिंग एआय इमेज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे त्याचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला बघायचे. मग इथे कोर फीचर त्याने कसे म्हणजे काय काय करायचे ते इथे दिले. इमेज अपलोड करता येईल पाहिजे आपल्याला, कुठल्या फॉर्मॅटमध्ये इमेज असेल, ती जेपीजी असेल, पीएनजी असेल, हे स्टँडर्ड फॉर्मॅट इमेजचे असतील. या फॉर्म मध्ये तुम्ही इमेज अपलोड करायची, स्टाईल सिलेक्ट करायची. आता एवढ्या सगळ्या स्टाईल मी डिफाईन केलेल्या आहेत बघा या ठिकाणी. कार्पोरेट, प्रोफेशन, फॉर्मल बिझनेस सूट, ट्रॅडिशनल इंडियन वेअर, वेडिंग लुक, खूप सारे सगळे जवळपास एखाद्या व्यक्तीचे वेगवेगळे फॉर्म कसे असू शकतात, सगळी एक लिस्ट मी या ठिकाणी तयार केली. अर्थातच मी हे करण्यासाठी एआय ची मदत घेतलेली आहे. आता इथे एआय ट्रान्सफॉर्मेशन इंजिन जे आहे ते काय करेल, ते त्या इमेजला सिलेक्टेड स्टाईल मध्ये ट्रान्सफॉर्म करेल आणि मग जी इमेज जनरेट होईल ती आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येईल. चला आता हे ऍप आपण बिल्ड करूयात. मी ते याला क्लिक करतो आणि आपलं ऍप बिल्ड व्हायला सुरुवात झाली.
अगदी काही मिनिटात आपलं ऍप जे आहे ते तो तयार करून टाकतो आणि मग तयार झालेलं जे ऍप आहे ते आपण टेस्ट करून बघूयात. आता तो पहिल्यांदा सगळा कन्सेप्ट समजून घेतोय की एक्झॅक्ट त्याला काय करायचं आहे. मग त्याच्यासाठी तो कुठलं मॉडेल गुगलचं यूज होईल ते डिसाईड करेल आणि मग त्या मॉडेलच्या मदतीने तो आपलं हे ऍप जे आहे ते बिल्ड करेल. आता हे आपलं ऍप जे आहे ते आपल्या ऍप गॅलरीमध्ये म्हणजे इथे टूल्समध्ये स्टोअर राहील आणि तुम्हाला ते वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरता येईल. अतिशय पॉवरफुल असं हे फीचर आहे. मी जेव्हा याला पहिल्यांदा ट्राय केलं, मी देखील खूप सरप्राईज झालो. आणि हे सगळं करायला विदाऊट कोडिंग नॉलेज, आपल्याला शून्य नॉलेज आहे कोडिंगचं आणि आपण हे करू शकतो आहोत. आता हे जे टूल या ठिकाणी जनरेट होतंय ते तयार करताना तो सगळ्या गोष्टी समजून घेतोय. त्याने इथे मेन्शन केलं बघा, आय यूज नॅनो बनाना प्रो मॉडेल फॉर ट्रान्सफॉर्मिंग. म्हणजे इथे नॅनो बनाना मॉडेलची गरज पडेल असं त्याला लक्षात आलं आणि त्याने हे आपलं ऍप जे आहे ते बिल्ड देखील करून दिला. आता आपण या ऍपला ट्राय करून बघूयात. बघा या ठिकाणी सिलेक्ट अ पोर्ट्रेट असा ऑप्शन दिलेला आहे पहिल्यांदा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक फोटो जो आहे तो त्याला द्यायचा आहे आणि मग इथे स्टाईल्स आहेत. तुम्हाला इथून वेगवेगळ्या स्टाईल दिसत आहेत बघा. या स्क्रोल करून आपण बघू आणि यातली एक स्टाईल तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या व्यक्तीला तो त्या स्टाईलमध्ये ट्रान्सफॉर्म करेल. चला पहिल्यांदा मी एक फोटो त्याला देतो. आता माझ्याकडे असलेला अपलोड्स मध्ये बघू आहे का एखादा. ठीक आहे, आता मी इथे नवीन फोटो अपलोड करतो. माझ्या मशीनमध्ये असलेला कुठलाही एक फोटो मी त्याला देतो. आता सपोज ठीक आहे, आता ही एक लेडी आहे आणि हिचा फोटो मी त्याला अपलोड करतो. कुठल्याही पर्सनचा फोटो द्यायचा फक्त. मग ती व्यक्ती तुम्ही स्वतः असू शकतात, तुमचा फ्रेंड असू शकतो, कोणाचाही फोटो असेल किंवा तुम्ही एखादा जनरेट केलेला फोटो सुद्धा त्याला देऊ शकतात. आणि मग त्या फोटोवर आता वेगवेगळ्या प्रकारे तो ट्रान्सफॉर्मेशन करेल. आणि बघा आता इथे जो रिझल्ट निघेल तो अतिशय सुंदर असेल. नॅनो बनाना मॉडेल जे आहे, नॅनो बनाना प्रो, हे गुगलचं सगळ्यात पॉवरफुल मॉडेल आहे आणि इमेजमध्ये खूप प्रकारे ते आपल्याला चेंजेस करण्यासाठी वापरता येतं. इमेजमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्हेरिएशन्स तयार करू शकतात आणि तेच फीचर आपण या आपल्या ऍपमध्ये वापरतोय. आता आपण तयार केलेलं हे जे टूल आहे याच्यामध्ये मी इमेज अपलोड केलेली आहे. आता इमेज अपलोड होते. पूर्ण इमेज अपलोड झाल्यानंतर मग सेकंड स्टेज आहे की तुम्हाला कुठल्या स्टाईलमध्ये ही इमेज कन्वर्ट करायची आहे. आपण जेवढ्या स्टाईल त्याला डिफाईन केलेल्या होत्या त्यापैकी एक स्टाईल आपण सिलेक्ट करायची आणि जस्ट आपण ट्रान्सफॉर्म केलं की आपली इमेज जी आहे ती त्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होईल. आणि इतकी रिअलिस्टिक तो त्या इमेजला ट्रान्सफॉर्म करतो की आपण खरोखर सरप्राईज होऊन जातो. आता आपण बघूयात कशा पद्धतीने ती इमेज जी आहे ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकते. मग आता ही इमेज जी आपण त्याला दिली ती अपलोड झालेली आहे. इथे तुम्ही ऍड मीडिया बटनला क्लिक करा म्हणजे ती इमेज जी आहे ती आपल्या टूल मध्ये ऍड झाली. बघा आता हे आपण तयार केलेलं टूल आहे पूर्ण. आणि आता ती इमेज ऍड झाल्यानंतर त्याला कुठल्या लुक मध्ये तुम्हाला हवंय तुम्ही इथे वेगवेगळ्या स्टाईल दिसताय बघा. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॅशन मॉडेल, ट्रॅडिशनल इंडियन, रॉयल महाराजा, वेडिंग लुक तुम्ही वेगवेगळे ट्राय करून बघू शकता. डॉक्टर, पोलीस ऑफिसर, आर्मी ऑफिसर, लॉयर, बघा वेगवेगळ्या स्टाईल इथे दिसत आहे बघा. या ठिकाणी कार्टून स्टाईल पण आहे म्हणजे तुम्ही त्याला कार्टून स्टाईल मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतात. इथे बॉलिवूड स्टार पण दिलेला आहे बघा. म्हणजे तुम्हाला त्याला बॉलिवूड स्टार मध्ये करता येईल. मी काय करतो बघा, थोडा वेगळा ट्रान्सफॉर्मेशन बघू. आपण डॉक्टर ट्राय करूयात. म्हणजे ही लेडी जर डॉक्टर असेल तर ती कशी दिसेल. तुम्ही जनरेट स्टाईलला क्लिक करा आणि आता त्या लेडीचा एक डॉक्टर फॉर्म मध्ये कशा पद्धतीने इमेज तयार होतो ते आपण या ठिकाणी बघूयात. अतिशय सुंदर. म्हणजे आता बघा ही ओरिजिनल लेडी ही अशी होती आणि ती डॉक्टरच्या फॉर्म मध्ये या पद्धतीने तयार झाली. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला इथे हे ट्रान्सफॉर्मेशन अतिशय परफेक्ट या ठिकाणी दिसतंय आणि प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन. मग तुम्हाला वाटल्याला याला डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे आता इथे परफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसतंय आणि तुम्ही इथून मग त्याला डाउनलोड करू शकता. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण या इमेजेस डाउनलोड करतो. चला आता मी त्याचा डॉक्टर फॉर्म या ठिकाणी डाउनलोड केला. आता आपण परत थोडा चेंज करूयात. आता मी समजा वेडिंग लुक मध्ये त्या लेडीला कन्वर्ट करतो. इथे मी वेडिंग लुक घेतो, जनरेट स्टाईल करतो. बघूयात आपण आता ती लेडी जी आहे ती वेडिंग लुक मध्ये कशी दिसते आणि त्याचा लुक आपण या ठिकाणी पुन्हा डाउनलोड करू शकतो. म्हणजे एका व्यक्तीचे वेगवेगळे फॉर्म आपण या ठिकाणी तयार करतोय आणि ही कन्सेप्ट माझी मी या ठिकाणी इम्प्लिमेंट करतोय. म्हणजे माझ्या डोक्यात प्लॅन आला की एका व्यक्तीचा फोटो आपण द्यायचा आणि त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण ट्रान्सफॉर्म करून बघू कसा दिसतो. आणि अतिशय सुंदर हे टूल या ठिकाणी तयार झालं आणि हे टूल आपल्याला आता आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरतोय. बघा आता ती सेम लेडी जर ती समजा वेडिंग लुक मध्ये असेल तर कशी दिसेल बघा ती.
म्हणजे तिचा एकदम लुकच या ठिकाणी डिफरंट दिसतोय बघा. हे वेडिंग लुक मध्ये ती लेडी दिसते. आपण यालाही डाउनलोड करून घेऊ शकतो. परत आपण एखादा ट्राय करू शकतो या ठिकाणी. समजा आर्मी ऑफिसर म्हणून ती लेडी कशी दिसेल, आपण तिला पुन्हा जनरेट करू. खूप सुंदर टूल या ठिकाणी त्याने तयार करून दिलं आपल्याला. आणि हे टूल जे आहे हे आता आपल्या अकाउंटमध्ये सेव्ह राहील. माय टूल्स टॅब मध्ये आपण गेलो तर हे टूल त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि आपल्याला हवं तेव्हा हे टूल जे आहे ते यूज करता येईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे इमेज टूल्स, व्हिडिओ टूल्स, तुम्ही जसं इमॅजिन करणार असे टूल्स तुम्हाला या ठिकाणी तयार करता येतात आणि तेही विदाऊट कोडिंग. आता ती सेम लेडी जर आपण आर्मी लुक मध्ये बघितली तर कशी दिसेल बघा. परफेक्ट एकदम, म्हणजे इतका सुंदर ट्रान्सफॉर्मेशन त्याने केलेलं आहे की आपण म्हणजे खरोखर मी तरी सरप्राईज झालो. तुम्ही झाले की नाही कमेंट करून सांगा. आणि ही आपण लुक जो आहे तो डाउनलोड केला. म्हणजे एका व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स आपण कसे ट्रान्सफॉर्म करून घेऊ शकतो हे आपण या ठिकाणी बघितलं. अतिशय सुंदर असं हे कन्सेप्ट आहे. आता मी टूल्स मध्ये गेलो समजा बॅक. आता आपलं टूल कुठे असेल, या माय टूल्स मध्ये आहे असेल बघा. हे आपलं टूल आहे आणि हे टूल तुम्हाला पुन्हा सुरू करायचं असेल तर तुम्ही इथून त्याला सुरू करू शकता. आणि मग त्या टूलवर तुम्ही आता इमेज अपलोड करा आणि त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचा कोड जो आहे बॅकग्राऊंडला हा एवढा मोठा कोड त्याने लिहिलेला आहे बघा. कोडिंगचं नॉलेज नसताना सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं टूल तयार करून दिलं. अतिशय बेस्ट आणि पॉवरफुल असा हा कन्सेप्ट आहे. आणि हे टूल जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या फाईल्स मध्ये तुम्हाला दिसते. त्याच्या नंबर ऑफ फाईल्स त्याने तयार केल्या. त्याचा प्रिव्ह्यू आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर आता हे जे टूल आहे ते आपण कशा पद्धतीने तयार करायचं आणि कशा पद्धतीने यूज करायचं. आता याला सेव्ह करायचं असेल तुम्ही डन बटनला क्लिक करा. हे टूल जे आहे आपल्या माय टूल्स मध्ये इथे सेव्ह राहील. तर अशा तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स इमॅजिन करा आणि ट्राय करून बघा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग टूल्स आहेत डिस्कवर मधले हे देखील आपण एक्सप्लोर करून बघणार आहोत. आता मी तुम्हाला फक्त टूल कसं तयार करायचं हे शिकवलं. एक्झिस्टिंग टूल्स कसे आहेत वेगवेगळे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूयात. तूर्त आपण आज याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.